ताई, नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या. सोलापूर जिल्ह्यात कशा पद्धतीने काँग्रेस या नाही, आम्ही ज्या काही ठिकाणी आघाडीमध्ये आहोत, जे समविचारी पक्ष आहेत आणि जे भाजपच्या विरोधात आम्ही सगळे एकत्र लढत आहोत. कारण का जनमत जे आहे ते महाविकास आघाडी आणि भाजपच्या विरोधात आहे. तर नक्कीच आम्ही सगळे एकत्रित लढून भाजपच्या विरोधात भाजपचा पराभव करणं. लोकांमध्ये जो रोष आहे, खास करून शेतकऱ्यांच्या मनात जो रोष आहे, सर्वसामान्य लोकांच्या मनात जो रोष आहे, लोकांना मदत करण्यासाठी आणि भाजपच्या विरोधात. कारण का ज्या खालच्या पातळीला भाजप आज उतरला आहे आणि ज्या लेवलला भ्रष्टाचार, तुम्ही बघताय की बिहारच्या निवडणुकीत पण 10,000 हजार ही एक प्रकारची, आधी ते लीगल करप्शन ज्याला म्हणतात, आधी ते टेबलाच्या खालून द्यायचे, आता वरून देतात. आणि ज्ञानेश कुमार हे त्यांच्या हातातलं एक खेळणं आहे. आचारसंहिता कशी भंग होत नाही या माध्यमातून हे त्यांना वारंवार विचारलं जातं. आणि ही खेळी जी आहे भाजपची, ती आता लोक समजलेत. आणि म्हणून आज आम्ही सगळे एकत्रित येऊन नगर परिषद निवडणुका भाजपच्या विरोधात आम्ही लढवत आहोत. भाजप 12-11 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतमध्ये कमळ चिन्हावर लढणार आहे. पंढरपूरमध्ये देखील ते कमळ चिन्हावर लढणार आहे. आपला उमेदवार पंजावर असेल की विकास आघाडीच्या? काही ठिकाणी आघाडी असणार आहे आमची आणि काही ठिकाणी स्वबळावर काँग्रेस पक्ष लढते. अजून चर्चा होते त्या संदर्भात. तुम्हाला माहिती की उद्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे. तर उद्या फॉर्म सगळ्यांनी भरल्यानंतर स्पष्ट चित्र अजून स्पष्ट होईल. पण काही ठिकाणी आम्ही स्वतंत्र आणि काही ठिकाणी आघाडी. पंढरपूरमध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडी या माध्यमातून आम्ही सगळे एकत्रित येऊन लढत आहोत. प्रणिताताई भालके ह्या नगराध्यक्षपदासाठी लढत आहेत आणि आम्हाला पूर्णपणे खात्री आहे, त्यांचं काम बघून, त्यांनी केलेले कष्ट बघून, नाना भालकेंचा एकंदरीत लोकांमध्ये अजून असणारा प्रतिसाद बघून, विधानसभेत जे काही झालं, जी एवढी मोठं मताधिक्य जे भगीरथ दादांना मिळालं काँग्रेसच्या माध्यमातून, तेव्हा ते लढलेले. आणि आज इतर पक्ष पण आज आमच्या सोबत येत आहेत आणि म्हणून तीर्थक्षेत्र विकास आघाडी आम्ही सगळे एकत्र येऊन भाजपच्या विरोधात लढत आहोत. पूर्वीपासून भाजपमध्ये काम केलं होतं, पण आता सत्ता आल्यानंतर ते बाजूला पडले. ते सुद्धा आज तुमच्या सोबत येण्याची आहे, त्यांना काय जागा देणार? नक्कीच जे यायला तयार असतील त्यांना आम्ही एकत्रित घेऊन कसं लढू शकतो त्यावर सगळे जे वरिष्ठ आहेत एकत्र येऊन चर्चा करून वाटप जी होईल जागेची ती त्या पद्धतीत होईल. आपण आम्ही लागलोच आहोत आणि घेणारच आहोत सगळीकडे ह्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीसाठी आणि पंढरपूरच्या जनतेसाठी आणि नगर परिषदेसाठी, खास करून सर्वसामान्य जनतेसाठी आम्ही रस्त्यावर उतरून भाजपच्या विरोधात 100% प्रचार करणार. बिहारच्या विजयानंतर पंतप्रधान म्हणाले की काँग्रेस माओवादी आणि मुस्लिम लीग अशा विचारांचे झालेले, इतर पक्षांनी त्यांच्यापासून दूर राहावे. बघा, तुम्हाला माहिती आहे की ते सगळ्या प्रकारे इलेक्शन मॅनेज करतात. ईव्हीएम असेल, वोट चोरी असेल, 10,000 हजाराचं भ्रष्टाचार असेल, लिगल भ्रष्टाचार, आणि त्यांना आधीपासून हे सगळं माहिती असतं आणि त्यांचं एक रेटॉरिक असतं. त्यांना लोकांमध्ये नेहमीच फूट पाडायची असते. ती भाजपची रणनीती झाली आहे. भाजपनी ह्या देशाला कीड लावल्या, लोकांच्या मनामध्ये कीड पसरवली आहे. जात पात धर्म भेद लोकांमध्ये भांडणं लावायच्या त्या जीवावर ते निवडून येण्याचा प्रयत्न नेहमी करत असतात. आणि म्हणून ते वाटेल ते बोलतील आणि लोकांमध्ये फूट पाडायचा ते त्यांचं षडयंत्रच आहे आणि त्या पद्धतीत ते बोलणारच. त्यांच्याकडे दुसरं विकासावर बोलायला काही मुद्दे राहिले नाही. महाराष्ट्राच्या विजयानंतर दिल्लीत सेलिब्रेशन झालं नाही, मात्र बिहारच्या विजयानंतर दिल्लीमध्ये पंतप्रधानांनी सेलिब्रेशन केलं. मात्र त्यापूर्वी काही आधीच लाल किल्ल्याच्या जवळ झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये ह्याच्यावरून कळतं की त्यांना किती जाणीव आहे. 13 लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी झालेले पडलेले दिल्लीच्या रेड फोर्टच्या बॉम्ब ब्लास्ट मध्ये. आणि हे लोक त्यात विजय साजरा करायचा होता तर काही दिवस थांबू शकले असते,
पण त्यांनी तो साजरा केला. त्यांना काही त्याचं पडलं नाहीये. लोकांचे जीव जात आहेत, लोक शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहेत, अतिवृष्टीत झाल्याने लोक वाहून जात आहेत त्याच्यात, आणि तरी यांना काही पडलं नाही आहे. यांना फक्त शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही आहेत, पण निवडणूक जिंकून येण्यासाठी 10-10 हजाराची वाटप करता ह्यांच्याकडे पैसे आहेत. हीच मोठी लाजिरवाणी. त्याच्यावर विश्लेषण चालू आहे आणि काल त्याबद्दल KC वेणुगोपाल जे आमचे जनरल सेक्रेटरी ऑर्गनायझेशन आहे त्यांनी ती स्टेटमेंट दिली आहे. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा.